आम्ही चिपळूण सोडले. चिपळूण सोडताना माझ्या मैत्रिणीचे निरोप घेणे मला दुस्सह झाले. आपण पुन्हा भेटणार की नाही ही एकच कल्पना मनात येई. अंतःकरणाचे संबंध इतके जिव्हाळ्याचे झाले होते की पुन्हा भेट होणार नाही असे कुणी थट्टेने जरी म्हटले असते तरी त्याचा माझ्या मनाला धक्का बसला असता. त्यातून ठकीच्या भेटीबद्दल मी फार आतुर होते. इतर कुणी भेटो वा न भेटो, पण ठकी मात्र भेटलीच पाहिजे असे मनाला वाटत होते. आता भेट होईल की नाही देव जाणे असे या मैत्रिणीपैकी कुणी म्हटले म्हणजे माझ्या हृदयाला बाण लागल्यासारखे होईल. सामान सुमान गाडी रस्त्याने पाठवून दिले होते आणि आम्ही आगबोटीने जात होतो. चिपळूणहून रत्नागिरीला जायचे म्हणजे धाकट्या बोटीत बसून पहिल्याने दाभोळला जावे लागते. या बोटीची येण्या जाण्याची वेळ खाडीच्या भरती ओहोटीवर अवलंबून असते. त्याला सभा म्हणतात. सभ्यावर बोट निघाली आणि आम्ही दाभोळला गेलो. योगायोगाने सभ्याची वेळ पुढच्या मोठ्या बोटीला जोडून असल्यामुळे दाभोळ येथे आमची फारशी खोटी झाली नाही. आम्ही बोटीत बसलेली वेळ रात्रीची होती. आम्ही सेकंड क्लासात बसलो होतो. आठवणीत राहण्याजोगा बोटीच्या प्रवासाचा हा माझा पहिलाच दिवस होता. यापूर्वी बोटीचा प्रवास कदाचित घडला असेल, पण त्याची पुसट कल्पनासुद्धा माझ्या ध्यानात नव्हती. या वेळेपासून मात्र पुढल्या सगळ्या प्रवासांच्या हकीकती तपशीलवार माझ्या ध्यानात आहेत. बोटीत चढता शिपायाने बिछाने टाकले होते. बोट जरी फारशी हालत नव्हती तरी जेवढे बोलणे सुरू होते तेवढेच बाबांना असह्य होत होते. मला त्याची उलट गंमतच वाटली. आई बिछाण्यावर आडवी झाली होती, पण तिला बोट लागण्याचे भय वाटत नव्हते. दादाची स्थिती मात्र बाबांच्या पेक्षाही वाईट होती. बोटीत पाऊल ठेवल्यापासून त्याचे ओकणे सुरू झाले होते. ते दिसून येत असल्यामुळे मलाही क्वचित मळमळू लागे, पण त्यात काही भीती नव्हती. मी बिछाण्यावर बराच वेळ बसून राहिले होते. सुटत असलेल्या बंदराची शोभा मला मोठी आकर्षक वाटत होती. बोट बाहेर समुद्रात गेली असे पाहून आई म्हणाली, आता झोप पाहू, आता पाहण्याजोगं काही नाही. बंदर मागं पडलं. आईच्या या उद्गारांनी मला उगीच भडभडून आले. मी ओक्साबोक्शी रडू लागले. आता यापुढे चिपळूण दृष्टीला पडणार नाही. मैत्रिणींची पुन्हा भेट होणार नाही या जाणीवेने माझी स्थिती तशी झाली होती. आईने विचारले तेव्हा मी तिला रडत रडत तसेच सांगितले. आई म्हणाली, आता हे चालायचंच, रडण्यात काय अर्थ आहे. एव्हापासून मन घट्ट करायला शिकलं पाहिजे. आला दिवस पुढं गेला, मागला मागच राहिला. असं हे व्हायचंच, पण गेल्या दिवसाची आठवण मात्र विसरता कामा नये. चिपळूण सुटलं म्हणून रडायचं नाही खरं, पण चिपळूणची आठवण मात्र विसरू नकोस. चिपळूणचे लोक काही तुला विसरणार नाहीत. उद्या आपल्या पोराबाळांना देखील ते तुझ्या गोष्टी सांगतील. इतकं तुझं रामायण तिथं झालं आहे. त्यातून मुनसवांची आई तर तुला कल्पांतीही विसरणार नाही. असे म्हणून आई क्षणभर थांबली. माझे रडेही तितक्यात थांबले होते. बाबांना झोप लागली होती. दादा ओकून ओकून निपचित पडला होता. दोघांकडे नजर टाकून आई म्हणाली, मनात आलं ते बोलून टाकावंसं वाटतं म्हणून बोलते आहे. त्या दिवशी तू मुनसफांच्या आईला जे बोललीस ते जरी खरं होतं तरी तसं बोलायला नको होतं. त्यावेळी मी तुझा पाणउतारा केला नाही, पण आता सांगते, बोलण्याला थोडा आळा पाहिजे. खरं असलं तरी किती बोलावं आणि कुठं बोलावं याचा पडताळा पाहिला पाहिजे. मी चटकन म्हटलं, का? खरं ते केव्हाही खरंच आहे, मग ते बोलून का दाखवू नये? आई म्हणाली, तेही खरंच आहे, पण पहिला प्रश्न शिष्टाचाराचा येतो. शिष्टाचार म्हणजे दांभिकपणाखेरीज दुसरे काही नाही हे मलाही पटते. त्यातूनही काळ वेळ पाहावा लागतो. गोष्ट खरी का असेना, पण ती आपण बोलून दाखवली तर तिचा काही उपयोग झाला पाहिजे. तोंडातले शब्द नुसते वाऱ्यावर सोडण्यात काही अर्थ नाही. तुझ्या उद्गारांचा आजीबाईच्या मनावर तुला किंवा मला पाहिजे तसा परिणाम केव्हाही व्हायचा नाही. त्यांची मतं अगदी ठाम झालेली आहेत. बनीच्या ताईला तू तसं विचारलं असतंस तर ती रडली असती, पण आजीबाई चवताळल्या. त्याला कारण एकच, दोघांवर दोन प्रकारचे परिणाम होतात. म्हणून कुणाजवळ काय बोलायचं याचं थोडं तारतम्य पाहिलं पाहिजे. नाहीतर नुसतं वावचळ भाषण करण्याची सवय लागत जाईल. आपल्या शब्दाला किंमत आहे आणि त्या किमतीचा मोबदला मिळाला पाहिजे हे ध्यानात ठेवावं लागतं. आईच्या भाषणाने मला अगदी ओशाळल्यासारखे वाटले. आई बोलत असताना मध्येच थांबली होती. तितक्यात मी मनाशी विचार करून पाहिला. आईच्या म्हणण्यात खरोखरच तथ्य होते. मी वाटेल ते बोलत असे व त्याचे कौतुक होत असे, म्हणून माझ्या भाषणाचा ताळ सुटत चालला होता की काय असा प्रश्न माझ्या मनातही उभा राहिला.
आई पुन्हा बोलू लागली. चिपळुणात एक मोठं उत्तम झालं. ठकीची व तुझी दोस्ती जमली. तुझ्या आयुष्यातला तो महत्वाचा दिवस होता. तुझ्या अंतःकरणात त्या दिवसापासून माणुसकी जागी झाली. जगाकडे पाहावं असं तुला वाटू लागलं. तुझ्या दादासारखी तू स्वतःवरच खुश होऊन राहिली नाहीस. या माणुसकीचा उपयोग केला पाहिजे. माणुसकीच्या दृष्टीने गोडबोल्यांना दिलेली उत्तरे अनाठाई नव्हती, पण आजीबाईंविषयी काढलेला उद्गार माणुसकीच्या दृष्टीने निर्दयपणाचा होता. तिचा बिचारीचा काय अपराध? रूढाचाराप्रमाणे ती सोवळी झाली होती. तिच्या त्या सोवळेपणाला तू हजामत म्हटलंस हे तिच्या मनाला लागलं. तिच्या अंतःकरणात कुठंतरी अशी जाणीव असेल की हा अन्याय आहे, पण त्याला उपाय नाही. ते बोलणं दुःखावर डागण्या देण्यासारखं झालं. बोलताना हा विचार केला पाहिजे. वाणी तिखट असली तरी विषारी असू नये. गोडबोल्यांना तू विचारलंस त्यावेळी त्या प्रश्नात नुसता चौकसपणा होता, पण आजीबाईला जे बोललीस त्यात विषारीपणाचा अंश होता. मुद्दाम होऊन खुसपट काढावे आणि तिचा पाण उतारा करावा अशा रीतीने बोललीस. चौकसपणा असावा, पण त्यात द्वेष मत्सराचा लवलेशही नसावा. आता डोळे मीट आणि मी काय बोलले याचा विचार करीत झोपी जा, असे म्हणून आईने डोक्यावर पांघरून ओढले. मी खरोखरीच विचार करीत झोपी गेले. मला वाटत होते की आईचे भाषण मी पुन्हा पुन्हा आठवते आहे, पण त्याच वेळी झोपेची झापट डोळ्यावर येत होती. मी जागी झाले त्यावेळी रत्नागिरी बंदर आले होते. मध्ये जयगड बंदर केव्हा येऊन गेले ते मला झोपेत कळले नाही. सामानासुमानाची आवरावर सुरू झाली होती. माझा बिछाणा बांधायचा असल्यामुळे मी उठून कठड्याशी आले. बंदरात बोट बरीच हालत होती. रत्नागिरी बंदरात समुद्र शांत असला तरी बोट अशीच हालते. मला त्याची गंमत वाटत होती, पण दादाला मात्र डोके वर करणे अशक्य झाले होते. दूर अंतरावरून किनाऱ्यावरील दिवे दिसत होते. बंदरात असलेल्या गलबतावरचे दिवेही सारखे डोलत होते. बोटीजवळ येत असलेल्या पडावांचा आवाज पहाटेच्या त्या शांत वेळी कानाला मोठा गोड वाटत होता. पडाव बोटीशी आले तरी लाटांच्या हेलकाव्याने क्षणोक्षणी बोटींपासून दूर जात होते. त्यामुळे वर चढत असलेल्या आतल्या उतारूंची त्रेधा उडत होती. रत्नागिरीच्या पडद्यावरची खलाशांची हुशारीबद्दल फार प्रख्याती आहे. त्यांच्या हातून असल्या या द्वाड बंदरात देखील कधीच अपघात झाला नाही. त्यांनी आम्हाला सांभाळून खाली उतरून घेतले. दादाला उतरवताना मला मोठी गंमत वाटली. खांद्यावर घोंगडी टाकतात तशा रीतीने त्याला खांद्यावर घेऊन एका खलाशाने मागे पुढे होणाऱ्या पडावात त्याला कसे आणि केव्हा उतरवले हे कळून सुद्धा आले नाही. वेळ रात्रीची असल्यामुळे कसलाच अंदाज लागत नव्हता. या पडावातून त्या पडावात जात जात तिसऱ्या एका लहान पडावात आम्हाला जावे लागले. एवढा मोठा पडाव असताना आम्ही त्या लहानशा होडीत जाऊन बसलो याचे कारण मला मागाहून कळले. ती कस्टम खात्याची होडी होती. तसल्या इतर होडीला जॉली बोट असं म्हणतात, पण या कस्टम खात्याच्या बोटीला मात्र छबिना असे म्हणतात. आम्ही छबिण्यात बसून इतर पडाव सुटण्यापूर्वीच निघालो. इतर पडावातील लोक आमच्याकडे मोठ्या मत्सराने पाहत होते. या छबिन्यातून जाणे हा मोठा मान आहे. बोटीवरची तपासणी करण्यासाठी जो कस्टम खात्याचा अधिकारी बोटीवर रोज येत असतो त्याच्यासाठी जरी हा छबिना आहे, तरीही जिल्ह्याचे लहान मोठे अधिकारी याच छबिन्यावर आपली सत्ता गाजवतात. मोठेपणाचा धडा पहिल्याने या छबिन्यात पाय टाकून मिळत असतो. इतर लोकांसारखे आम्ही नाही. आम्ही कुणीतरी विशेष आहोत. सर्वांच्या पूर्वी बंदरावर जाऊन पोहोचण्याचा आमचा अधिकार आहे हे दाखवण्यासाठी जिल्ह्याचे अधिकारी या छबिन्यातून जात असतात किंवा त्यांना तसे नेण्यात येत असते. आपल्याबरोबर बोटीतून आलेली बाकीची मंडळी मागेच राहिली असता आपण तेवढे शिष्टासारखे एकटेच पुढे यावे हे माझ्या पोरबुद्धीला कसेसेच वाटले, पण त्याला इलाज नव्हता. हा जिल्ह्याचा शिष्टाचार होता. आम्ही प्रांतसाहेब होतो आणि त्या शिष्टाचाराला अनुसरून हा पंक्ती प्रपंच करणे आम्हाला भाग होते. बोटीवरून उतरताच आम्ही आमच्या बंगल्यात गेलो नाही. बाबांचे एक मित्र गावात वकील होते. त्यांच्या घरीच आम्ही 4-5 दिवस राहिलो. पूर्वीच्या प्रांतसाहेबांनी बंगला खाली केला नव्हता. शिष्टाचाराप्रमाणे आम्ही बंगल्यातच राहणार होतो, म्हणून अशी ही व्यवस्था करावी लागली होती. उजाडल्यापासून कितीतरी मंडळी बाबांना भेटायला येत होती. पहिली येणारी मंडळी त्यांच्या ऑफिसातलीच होती. त्यानंतर पूर्वीचे प्रांतसाहेब, गावचे काही वकील, हायस्कूलचे काही मास्तर वगैरे मंडळी प्रामुख्याने होती. बाबांना उसासा टाकायलाही फुरसत मिळत नव्हती. जुने प्रांतसाहेब आणि आमचे बाबा यांच्यात जरी काही भेद नव्हता, तरी सर्वांची तारांबळ बाबांना खुश करण्यासाठी खर्ची पडत होती. बाबा अधिकारारूढ होणार होते
आणि ते अधिकारावरून उतरणार होते. पूर्वीच्या सर्व शिपायांचा घोळका आमच्या भोवती घोटाळत होता. ही स्थिती मी चिपळूणला पाहिली होती. त्यावेळी आमचे सामान सुद्धा बांधण्याची गैरसोय झाली होती. अशीच गैरसोय आज या जावक नंबर प्रांतसाहेबांची होत होती. कसेही करून तुमचे शिपाई आज सामान बांधण्यासाठी पाठवून द्या, असा शेवटी त्यांच्याकडून बाबांना निरोप आला. चिपळूणहून निघताना आम्हालाही असाच निरोप नवीन आलेल्या मामलेदारांना पाठवावा लागला होता. मला या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले. हा अगदी एक ठराविक विधी आहे की काय, असा प्रश्न माझ्या मनात आला. अगदी ठरल्याप्रमाणे प्रत्येक बदली होणाऱ्यांच्या बाबतीत असेच अनुभव येतात, असे मला नंतर आईने सांगितले. आम्ही एकदाची आमच्या बंगल्यात गेलो त्यावेळी आम्हाला हायसे वाटले. दुसऱ्याच्या घरी राहण्याची सवय नसल्यामुळे या 4-5 दिवसात मला पदोपदी संकोच वाटत होता. म्हणून बंगल्यात येताच माझा जीव खाली पडला. आमचा बंगला लहानच असला तरी मोठा सुंदर होता. आजूबाजूला मोठे कंपाऊंड होते आणि त्या कंपाऊंडात नुसती आंब्याची कलमे होती. आंब्यांना मोहर आला होता आणि कुठे कुठे लहान कैरीही पडू लागली होती. मला ही बाग फार आवडली. चिपळूणच्या सारखा हा गाव वृक्ष नव्हता, जिथे तिथे आंब्याच्या बागा दिसून येत असत. चिपळूणच्या रस्त्यावरील माती पांढरी होती, पण रत्नागिरीच्या रस्त्यावरील माती जवळजवळ पिंजरी इतकी लाल होती. उन्हाचे किरण त्या मातीवर पडून परावर्तन पावले म्हणजे त्यांचा रखरखीतपणा नाहीसा होत असे. वर हिरवीगार कलमे, खाली तांबडी लाल माती आणि अगदी माथ्यावर आकाशाचा निळा रंग, असा हा तांबडा, हिरवा आणि निळ्यांचा संयोग नजरेला मोठा आल्हादकारक वाटत होता. आम्ही बंगल्यात आलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एक गमतीची गोष्ट घडली. मी निराळ्या प्रदेशात आले याची त्याच वेळी मला जाणीव झाली. त्यावेळी साधारण 7 वाजले होते. सूर्याची कोवळी किरणे पडून आंब्याच्या मोहराला एक प्रकारचा मधुर वास येत होता. आमच्या बंगल्यासभोवार दगडी भिंत होती आणि रस्त्यापासून बंगल्याच्या पहिल्या पायरीपर्यंत सुमारे 30-40 फुटांचे अंतर होते. रस्त्याजवळच भिंतीला फाटक होते. मी इकडे तिकडे हिंडत असता फाटकाकडे माझी नजर गेली. फाटकाशी एक गृहस्थ उभे होते. त्यांच्या डोक्याला पांढरा रुमाल होता. धोतर साधारण गुडघ्यापर्यंतच होते, म्हणजे पायघोळ नव्हते. अंगात एक साधा चेकचा कोट आणि त्यावर खांद्याखालून घेतलेले उपरणे असलेली ही व्यक्ती माझ्या चटकन नजरेत भरली. त्यांचा वर्ण काळासावळाच होता, पण मुद्रेत एक प्रकारची आपलेपणाची भावना होती. त्यांच्याकडे पाहताच ते कुणीतरी आपले आप्त आहेत असे एखाद्या अनोळखी गृहस्थालाही वाटले असते. त्यांच्या हातात जी काठी होती ती माझ्या विशेष प्रकारे ध्यानात आली. इतर लोक हातात ज्या प्रकारची काठी घेतात तशी ती नव्हती. ती काठी त्यांच्या डोक्यापेक्षाही उंच होती आणि जुन्या चित्रातले भालदार चोपदार जशी काठी हाती घेतात त्याचप्रमाणे त्यांनीही हात वर करून ही काठी धरली होती. मागाहून मला कळले की या काठीला क्रॉफर्डी काठी असे म्हणतात. रत्नागिरीला पूर्वी आर्थर क्रॉफर्ड नावाचे एक कलेक्टर होऊन गेले. त्या प्रांतात त्यांची कारकीर्द मोठी गाजली होती आणि तिचे परिणामही मोठे विलक्षण झाले होते. फर्ड प्रकरणाचा इतिहास फार मोठा आहे, पण त्याचा माझ्या कथानकाशी काही संबंध नाही, म्हणून तो इथं देत नाही. क्रॉफर्ड साहेब कारकीर्द गाजवून गेले खरे, पण त्यांची काठी मात्र त्या काळात लोकप्रिय होऊन बसली. त्या काठीमुळेच ते गृहस्थ माझ्या नजरेत भरले. मी त्यांच्याकडे पाहत राहिले आहे असे पाहून ते माझ्यासमोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, कोण ग तू पोरी? नव्या प्रांत साहेबांची कार्टी वाटतं. बरी हुशार दिसतेस. शाळेत जातेस की नाही? शाळेत जायचं असेल तर आमच्या पोरी आहेत सोबतीला. तो पाहिलास पलीकडच्या कंपाऊंडातला आमचा बंगला? येत जा अभ्यासाला. साहेब आहेत का घरात? आजपर्यंत पोरी, कार्टी अशा संबोधनाने मला कुणीच उल्लेख केले नव्हते. त्यामुळे या गृहस्थांचे भाषण मला कसेसेच वाटले. त्यातही ओळख पाळख काहीच नसताना अगदी एका दमात त्यांनी जितक्या गोष्टी सांगितल्या तितक्या ऐकूनच मी बावरून गेले. नुसती एक मुलगी दिसते काय आणि तिला पाहताच तिची शाळा, तिचा अभ्यास, तिला सोबतीन मिळवून देण्याची हमी वगैरे गोष्टी होतात काय? मला हा उल्लेख विलक्षणच वाटला. तरी ते गृहस्थ मला आवडले. शिष्टाचाराला सोडून त्यांचे वर्तन होते, म्हणूनच मला त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. तरी तितक्याच बेफिक्रीने मी विचारले, काय हो तुमचं नाव? त्यांचा आवाज मोठा विलक्षण होता. बारीक म्हणावा तर बारीक नव्हे, पण मोठ्याने ओरडल्याशिवाय त्यांना बोलताच येत नसे. साधारणपणे त्यांच्या नमुन्याच्या आवाजाची माणसे क्वचितच दिसून येतात. त्याचमुळे मला त्यांचा आवाजही आवडला. पहिल्याने ते मोठ्याने खो खो करून हसले आणि नंतर माझा एक गालगुच्चा घेऊन म्हणाले,
बरीच धीट दिसतेस, नाहीतर मागल्या साहेबांची पोरं तोंडावरची माशी हाकलता येईल तर शपथ. मला वाटतं तुझी आमची दोस्ती जमणार. हो, काय म्हटलंस? माझे नाव विचारलंस नव्हे का? माझं नाव बाबी शेठ, कळलं? बाबी शेठ. मी क्षणभर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हटले, बाबी शेठ का? म्हणजे तुम्ही वाणी की सोनार? बाबी शेठ पुन्हा एकदा मोठमोठ्याने हसले आणि म्हणाले, वाणी बरं, सोनार नव्हे. बरीच माहिती दिसते तुला. मी सोनार असं तुला का वाटलं? ह्या वेळपर्यंत माझा नुसता धीर चेपला होता. इतकंच नव्हे तर मी आता अवसानात आले होते. मी म्हटले, शेठ हे विशेषण माझ्या माहितीत फक्त दोघेच लावतात, एक सोनार किंवा वाणी. बाबी शेठ हसत हसत म्हणाले, असं काय? आणि चिपळूणच्या भाटियांना नाही का शेठ म्हणत? ते काय सोनार आहेत की वाणी आहेत? मी उत्तर दिले, त्यांनाही तिकडे वाणीच म्हणतात. बाबी शेठ पुन्हा एकदा मोठ्याने हसले, ते वाणी नव्हेत बरं पोरी, ती निराळीच जात आहे. तेव्हा तुला कळायचं नाही, मोठी झालीस म्हणजे कळेल आपोआप. मी त्यांच्या चेहऱ्याकडे रोखून पाहत विचारले, तुम्ही काय करता? तुम्ही मास्तर आहात का? आता मात्र त्यांच्या हसण्याला ताळतंत्र राहिला नाही. इतका का मी बावळा दिसतो? आता काय सांगावं या पोरीला? मला मास्तर समजली. मी मास्तर नाही बरं पोरी, मास्तर नाही. आपला एक सुखवस्तू गृहस्थ आहे. काही दिवस आगबोटीच्या एजंटाचे काम करीत होतो चैनी खातर, पण आता सारं सोडून दिलं आहे. मी आता कसलीच नोकरी करत नाही. सकाळीच उठतो, गावभर फिरतो आणि नंतर वरच्या बंगल्यातून एकदा हजेऱ्या घेतो. नंतर औषधाच्या बाटल्या घेऊन हॉस्पिटलात जातो. माझं खरं काम ते आहे. हॉस्पिटलात जागा नाही म्हणून काही पेशंट्स आमच्या घरातच ठेवले आहेत म्हणेनास. आता आलीस उद्या म्हणजे दिसेलच आमचं हॉस्पिटल. पुन्हा आठवण झाल्यासारखे करून ते म्हणाले, हो, शाळेत जातेस का तू? काय शिकतेस? कितव्या इयत्तेत आहेस? किती आहात तुम्ही भावंड? मी उत्तर दिले, तिसरीतून आता चौथीत जाणार आहे. आमचा दादा इंग्रजी शाळेत जातो, तो चौथीत आहे वाटतं, मला नक्की माहीत नाही. तुझा स्वतःचा भाऊ कितव्या इयत्तेत आहे हे तुला माहीत नाही? मला विचार. गावातल्या सगळ्या घरातली सगळी मुलं कुठकुठल्या शाळेत आहेत, कितव्या कितव्या इयत्तेत आहेत याचा पाढा मी बिनचूक वाचीन. पोरी, चौकसपणा पाहिजे. मला वाटतं तुझं आणि तुझ्या भावाचं पटत नाही. मला आश्चर्य वाटले. एवढ्याशा उद्गारावरून या गृहस्थांनी एवढा अचूक तर्क बांधला कसा? मी म्हटले, असं काही नाही खरं, पण दादाच्या अभ्यासाची मी चौकशी करीत नाही, त्याला ते आवडत नाही. असं का? बाबी शेठ म्हणाले, लेकाचा बापासारखाच प्रांतसाहेब होणार असं दिसतं. बरं, साहेब आहेत का आत? मी होय म्हणताच ते तडक बंगल्यात शिरले. त्या गृहस्थाच्या स्वभावाचे मला मोठे कौतुक वाटले. चिपळूणात अशी व्यक्ती मला कुणीच आढळली नव्हती. त्यांच्या भाषणात आपुलकीची भावना अगदी भरपूर होती. माझ्या घरची माणसेही इतक्या लोभाने माझ्याशी कधी बोललेली मला आठवेना. मला त्यांनी पोरी, कार्टी म्हटले तेच मला फार आवडले. कुणीच मला तसे म्हणत नसे. त्यांनी म्हटले ते पटले. माझी खात्री झाली, अगदी अकारण खात्री झाली की रत्नागिरीत पाऊल ठेवताच मला एक जिव्हाळ्याचा मित्र लाभला. हा विचार मनात येताच मला ठकीची आठवण झाली आणि त्या सरशी माझ्या डोळ्यातून टचकन पाणी आले.